नांद्रे गाव काँग्रेस विचारधारा मानणारा गाव आहे. वसंतदादा पाटील, गुलाबराव पाटील, पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख यांनी काँग्रेसला ताकद दिली. पृथ्वीराज बाबांनी 10 वर्ष काँग्रेसचा झेंडा हाती घेऊन एकनिष्ठपणे सांगलीकरांच्या सुखदुःखात सहभागी होऊन काम केलं. त्यांनी अनेक प्रश्न सोडवले. मी मंत्री असताना ते सांगलीची कामं घेऊन यायचे. गुलाबरावांचा वैचारिक कार्य वारसा ते नेटाने चालवून शैक्षणिक व सामाजिक कार्य करीत आहेत. सांगलीच्या आमदारांनी 10 वर्षात विधानसभेत तोंड उघडलं नाही. महापालिकेत जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवला नाही. पूरग्रस्तांना मदत मागितली नाही. पृथ्वीराज बाबा पाटील यांनी महापालिका व स्थानिक प्रशासनासमोर जनतेचे प्रश्न मांडून न्याय मिळवून देण्यासाठी धडपडतात. सांगलीत काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांचाच विजय झाला पाहिजे. मला सांगली जिल्ह्यात काँग्रेस मजबूत करायचा. जयंत पाटील आणि जिल्ह्यात महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून येतील यासाठी मी व जयंतराव एकत्र काम करत आहोत. पृथ्वीराज बाबा हे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. नांद्रे गावाने गेल्या विधानसभेत पृथ्वीराजांना लीड दिला आहे. मी पृथ्वीराज पाटील यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. याही वेळी त्यांना लीड देऊन त्यांच्या हातात चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या असं आवाहन आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी केलं. ते नांद्रे येथे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते. ते पुढे म्हणाले, भाजपाचे महायुती सरकारने आरक्षणाचा घोळ घातला. महागाई प्रचंड वाढली आहे. बेरोजगारी वाढली आहे. लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले. दिलेले पैसे महागाई व स्टॅम्पचे दर वाढवून वसूल केले. शेतकऱ्यांवर अन्याय होतोय. लोकसभेप्रमाणे विधानसभेला मतदान करून महाविकास आघाडी विजयी करा. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले, नांद्रे गाव काँग्रेसलाच भरघोस मतदान करतं. बाबासाहेबांना मानणारे कार्यकर्ते हे मलाच मतदान करतील. शरीराने आज उपस्थित नसणारे मनाने काँग्रेस बरोबर आहेत. आमदार गाडगे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले नाहीत. ग्रामीण भागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी ते अपयशी ठरल्यात. महिलांच्या प्रश्नांकडे त्यांचं लक्ष नाही. शेती परवडत नाही. खताचे दर वाढले. मला निवडून दिल्यास मी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी विधानसभेत आवाज उठवणार आहे. ग्रामीण भागातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कर्मवीर नगरातील मालमत्ता गावकऱ्यांच्या नावावर होण्यासाठी मी काम केलं. माझे नेते आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काम करताना त्यांनी सांगलीकरांच्या कामात मला नेहमीच मदत केली आहे. निधी आणला, विकास कामं केली. अपक्षांना मत म्हणजे थेट भाजपाला मत दिल्यासारखं आहे. नांद्रेकर कायम काँग्रेस पक्षाला मतदान करतात. आमदार नसताना मी अनेक कामं केली आहेत. आता मला गेल्या वेळी थोडक्यात हुकलेली संधी द्या. सांगलीचा आमदार कसा असतो हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या हात चिन्हासमोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून द्या. यावेळी सच्चिदानंद कदम, सचिन जगदाळे यांनी पृथ्वीराज पाटील यांना भरघोस मतांनी निवडून देण्याचं आवाहन केलं. सूत्रसंचालन महावीर पाटील यांनी केलं. या प्रचार सभेत मधुकर पाटील, सुदर्शन हेरले, जयकुमार कोले, आयुब कागदी, अय्याज नायकवडी, मंगेश चव्हाण, मयूर पाटील, सचिन सकळे, अशोक सकळे, विकास मोहिते, विकास बोंद्रे, सिद्धार्थ माने, अशोकसिंग राजपूत, मौला वंटमोरे, सरदार मुल्ला, प्रमोद सूर्यवंशी, डॉक्टर नामदेव कस्तुरे व महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि नांद्रे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.